मटणाचं खाल्ले की मी आवडले की बघा हाडकं नाही की बघा नुसता रसा रसा खाल्ला हाडच राहिला बघ बरं रसा रसा खाल्ला हाडोक असलं तर मटण म्हणायचं हाडोक असलं तर मटण म्हणायचं काल कोंबडा कापला किती याप झाला आम्हाला मी नाही बरं का केलं उगा आम्हाला म्हणायला आकार तळला नाही आकार आहे ती आकार तळला दिवस दाखवला म्हणायचं होय बरं झालं दूध घालायचंय का ठेवायचंय आज नाही उशीर होत आज नाही डेरीवाला कावस आज भूक लागली होती आज बघा सगळ्या भाकरी हिटत केल्या पाऊसच चालू होता आज सकाळ त्यामुळे चुलत पेटवलंय पाऊस आल्यामुळे हा ते आजारी आहे जरा आजारी बी आहे ही आमची बघा जोडकची होती तुझ्यावर कल्लं बघ झालं का जेवण तुझ्यावर कल्लं आजारी आहे आहे ना हा रश्मी घालवायला डोळ्यातलं पाणी निघतंय म्हणजे जीवतोय सासरे पाटील राम राम हा आता जेवण खाऊन तुम्ही राम राम करताय जातो आता पांढरी कपडे घातली आता जातो ते माघारी येत नाही जातो लांब जातो आता लांब जावा आता चला मी बी येते तुमच्या संग लांब काळाचे पडद्याड जातो आता हा काळाचे पडद्याड नको बाबा माझं एकटीचं कसं व्हायचं मला एकटी सोडून जाताय का मग तिला मी जाणार नाही गोळाचा नको नको कुठं चालला का बरं येर जरा घालताय केली नाही माझी कुठे केली आणि केली कुठे दिली कुठे ठेवली मी वेळ ना केली गाडीची देहनात राहत नाही अहो तुमचं दर्शन टेबल मला दर्शन टेबल इकडं ह्यांना फ्रीज आणि त्या ड्रेसिंग टेबलाचा फरक सकट कळत नाही अगं बाई जातो अवघड आहे तुमचा मग काय ऊन कडक पडलंय अहो पाणी द्यायचंय का मला ऊन पोल्याला की लागलं कोल्याचं लगीन लागलं उन्हात पाऊस पडला की कोल्याचं लगीन लागलं पाणीच नाही लागलं बापा आता मी देते का आता हे साबणाने हात धुवायला गेलं बरं का हो का ही पायऱ्या हो का वल्या करायच्या निस दिरानं माझ्या पाणी वतून कटा धुवून काढला होता हो का ही पायऱ्या कटा स्वच्छ करून हो का ही पूर्ण असं धुवून काढलं होतं तरी बी घाण झालंच आणू का किटली आओ किटली आणू काय साबणाने हात धुता आहे का ना तुम्ही जेवण केलं की ह्यांना सवय साबणाने हात धुवून परत मोबाईलला हात लावणे हात लावत नाही मोबाईल म्हणजे आपला प्राण आहे होय होय जीव आहे बायकोला जेवढा जीव लावत नाही तेवढा मोबाईलला जीव लावतो बघा तोंडात स्वतः तोंडानं म्हणून दाखवलं कळलं कळलं बायकोवर प्रेम करायचं नाही पण गाडीला प्रेम करा गाडी कुठली चालत मी पडलो दोनदा गाडीवर पण मोबाईल पडू दिला नाही होय होय पहिल्यांदा मी उठलो मला किती लागले बघितलं नाही मोबाईल किती फुटला बघितलं कळलं का आणा आणा गाडी मर गाडी लाईन बिटाई घ्या बघ बरं नाही ते थँक्यू काय येईल का म्हणली नाही का बंगडा का बरं म्हणली ना मला बी हिरी दे बसा बस अशी दुधाची किटली द्यावं लागते गातचं भरले हो, खायला काय घेऊन येत मोबाईल नाही मिळाला खायला काय म्हणतो काय हवं वावा हाय घरात दोन पुढे द्या हा आता म्हणलं मोबाईल नाही मी विचारलं मला आणलं नाही म्हणलं कोण घरी हा तुम्ही तेवढंच पाहिजे हाय का नाही आमच्या मनाला भाषण घ्यायचं आणि हिला आता जरा जरा शब्द फुटत नाही रे बघा नाही एवढ्या वर्षी नाही भाषण नको नको चांगल्या वांगाळा काय करायचं आहे म्हणा असतं भाषण तुला येत नसतं हे ऊन पडलेलं कडक ऊन लागतं यायला टाकलेलं बघा कार्डासने जावा जावा घरी मला भीती उलट भेट नाही कशी यायला टाकले बघा ही कसं आहे करडो हे आमचं वाघरतच चढून खातंय गव्हाणीच जात येईन खातंय लई येड या
तर जेवायचं बघा, धुणं धुवायचं, मग झालंच काम. एक नंबर. माग सर साडी खातोय काय? आधी साडी नाही आमच्या ताईला म्हणा. लय भेट आहे तुला ग. तुमचं झालं का नाही जेवण? सांगा. जनावर असले वैरण टाकू नका. ही अशी जनावर माजलेवणी करते ती. कशी वैरण सांगते ती बघा बघा. अशा कोणत्याही करते ती. आणि आमची मका कशी आली सांगा. आणि आमची मका का नाही तोडून घालायला सुरुवात केली आहे आम्ही. थोडी थोडी ही 4 मसरं येली ती का नाही, त्या मसरासनी बघा घालायला चालू केली आम्ही आता थोडी थोडी. हो तिकडून का तिकडून वापा 2 चालू केलं तर ह्यांनी सांगितलं हिथली वाट मोकळी कर. तर ह्यातली बी 4-4, 5-5 ताटं तोडायचे त्यात. म्हणजे रेडकं तिकडे विहिरीकडे न्यायचे ते. म्हणजे वाट होती या ही अशी तोडायला चालू केली बघा मका मी. 3 वाजता घालायची तोडून. 3 म्हणलं तर 4 वाजते रे. आणि ह्यातनं जुंधळं बी आलंय हो का. उंच दिसतंय का नाही मकत ना ती जुंधळ आहे बघा. ज्वारी. आणि ह्याला कंस तर आली तर कसली कंस येतील सांगा कमेंटमध्ये. ज्वारी होईल आम्हाला. आणि ही बाजरी बघा. बाजरीला बघा कंस आली ती सगळी बाजरी निसावलेली आहे आता. आणि हे नारळ झाड कसलं गोड आलंय उंच लाट. ह्यांनी सकाळी म्हणते तुझ्यापेक्षाच झाड लय मोठं झालंय का. तर झाड मोठं होणारच किंवा हे का ना. कसं चाललंय बघा. तुमच्याकडं काय चालू आहे? तुमचं काय काम धंदा? आमचं काय नाही बघा. शेंगा फोडायच्या त्या दररोज ते शेंगदाणच लय लागते रे व. जळण आणावं म्हणते, थोडं जळण नाही. कसलं बाजरी कसली वाढ आली हिरवी गार नुसती काळी भांगार. आणि आमची झाडं का नाही आता हे नारळ चांगली यायला लागली बघा. 1 नंबर यायला लागले ते. ऊन लयच पडलंय मला असं ऊन लागायले डोळ्याला. झाडं असले म्हणजे झाडा सावलीला उभं राहा येते बघा. सावलीला उभं राहिले बघा मी. गावात काढून सकट गावात आलंय. पाऊस पडलाय हो का. ह्याच्यावर पाणी कसं आहे कन्सर्न. कशी आहे बाजरी सांगा कमेंटमध्ये मग. आणि द्या टाकून 1 कमेंट आपल्या पूजात आयला. बापूचं आमच्या जेवण झालेलं आहे. बाहेर आलेलं आहे. तर भांडी घासायची ती हो का हिथं. कापडं धुवायचे ती हिथं. तर टब भरायचा, होल चालू करायचा, पाणी प्यायचं भरायचं आहे अजून. आंब्याच झाड बघा जरा जरा बरी यायला लागली आता. तुमचं काय चालू आहे सांगा. आमच्याकडं मासा उजा काय मी तर झोपीत होतं हाक मारली ह्यांनी. पाऊस आला. काल उशीर झालता कापडं वाळाय घालायला म्हणून तशीच रात्रभर ठेवली ती. परत उठली बघा कापडं काढली. परत काय पाऊस आला की दूध सकट काढून दे. घरातली वे हातरून पांघरून बापून मोनानं काढली म्हणून सांगतोय बघा. टाकतो पण आमचा बापूच हातरून टाकतो दरवाजा. 1 नंबर हातरून टाकतो आहे ना रे बापू. जेवण केलं का? काय खाल्लं? मटण खाल्लं का? कोंबड्याचा खाल्लं. आता तुझ्या जाळीत कोंबडा आहे का? जाळीत कोंबडा काल म्हणतो आता कोंबडा नाही आता आरामशीर खावा म्हणतोय आहे का नाही रे बापू. लय हुशार आहे आमचा बापू. चला मित्रांनो जीवती आता पोट भरून. मग कसती भांडी नाहीतर धुणं काहीतरी काम करावं लागतंय. आणि लय ऊन पडलंय. तुमच्याकडे ऊन पडलंय का सांगा.